एक जण गावाला त्रास द्यायचं, गावाला त्रास देणारे नाही असं नाही, असतंच एखादं गावाला त्रास द्यायचं. आणि एकदा ते आजारी पडलं. आजारी पडल्यानंतर गेलं डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब पोटात दुखतंय व 1 महिन्यापासून काय झालं कळतच नाही. गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतले, औषध घेतले, पण पोटातलं राहतच नाही आणि नेहमी गावाला त्रास. डॉक्टरनी जरा चेक केलं, त्याला सिटी स्कॅन केला, सोनोग्राफी केली आणि मग रिपोर्ट आला आणि सांगितलं का हो गावाला त्रास देताय का? तेव्हा आपलं कामच ते. पण आता तुम्हाला कॅन्सर झालाय, ट्यूमर झालाय, तुम्हाला कॅन्सर झालाय. ते काय असतं हे बघा, कॅन्सर झालाय आणि 4थ्या स्टेपला आहे. आता वाचण्याची शक्यता नाही, तुम्ही गचकणार, मारणार. कधी मारणार डॉक्टर साहेब? सोमवारपर्यंत कसं तरी जगाल, तिथून पुढची गॅरंटी नाही. रडायला लागलं, ते मरणार आहे म्हणून रडायला लागलं नाही. याच्यासाठी रडायला लागलं की मी गेल्यानंतर माझी जी वाईट गादी आहे गावात त्रास देण्याची, गरिबाच्या मुलीचं लग्न असलं तरी वराडी आले की नको ते दुकान दाखवायचं, नवरदेव नवरी गावात आणि वराडी 2 दिवस इकडंच, नको ते दुकान. गावामध्ये सप्ताह असेल तर डिपीतली वायर काढून टाकायची, असे नको ते कामं. आता मी मेल्यानंतर कोण करायची ते कामं? रडायला लागलं. गावात आला, मीटिंग घेतली, गावकऱ्यांना सांगितलंय बघा मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला. डॉक्टरने सांगितलं सोमवारी मी मरणार आहे. एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल जर मी मेलोच, एक काम करा. म्हटले काय? मी मेल्याच्या नंतर मला तरडीवर बांधून नेऊ नका, मग काट्याची फांदी आणा, त्या काट्याच्या फांदीला मला बांधान वडत वडत स्मशानापर्यंत न्या. लोक म्हटले नाही तरी आम्ही हेच करणार होतो, त्रासच तेवढा आहे. मेल्यानंतर तेच करावं लागणार आहे, तेच करणार होतो.